मनीषा भिसे मृत्यू प्रकरणामध्ये अर्थातच आपण पाहिलं की काल डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावरती गुन्हा दाखल झाला, ज्याची वाट खरं तर अनेक दिवसांपासून पाहिली जात होती. गुन्हा कधी दाखल होणार असं विचारलं जात होतं. काल गुन्हा दाखल झाला, मात्र जो काही गुन्हा दाखल झालाय त्याच्यावरती जी काही कलमं लावलेली आहेत, या कलमांनुसार सुश्रुत घैसास यांना नेमकी कोणती शिक्षा होऊ शकते किंवा मग या सगळ्या कलमात नेमकं काय म्हटलंय हे जाणून घेणार आहोत. माझ्याबरोबर कायदेतज्ञ ॲडव्होकेट मिलिंद पवार सर आहेत. सर काय सांगाल एकंदरीत ही जर एफ-आय-आर आपण पाहिली, तर ज्या कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे, ही कलमं नेमकी कशी आहेत आणि काय शिक्षा होऊ शकते? आता ह्याच्यामध्ये मिळालेल्या एफ-आय-आरनुसार जी काही एफ-आय-आर म्हणजे गुन्हा रजिस्टर्ड नंबर मिळाला आहे, तर त्यात कलम दिसतं 106 1 बी-एन-एस म्हणजे पूर्वीचा 304 ज्यावेळेला भारतीय दंडविधान होता त्यावेळेला 304 होता आणि आता लावलं 106 कंसात 1. तर त्यामध्ये कुठलाही रजिस्टर्ड डॉक्टर असेल, मेडिकल प्रॅक्टिशनर आणि त्याच्या हाताने काही निग्लिजन्स घडला आणि त्या निग्लिजन्स निष्काळजीपणातून एखाद्याचा मृत्यू झाला, तर हा कलम 106 1 लावला जातो. हा जो काही कलम लावला आहे तो दखलपात्र आहे, पण जामीनपात्र आहे, जामिनास पात्र आहे, बेलेबल आहे आणि ट्रायबल बाय मॅजिस्ट्रेट म्हणजे प्रथम वर्ग न्यायाधीश यांच्यासमोर हा खटला चालला आहे. म्हणजे 106 एक कलम जर पाहिला तर अतिशय म्हणजे जुजबी असं ते किरकोळ कलम आहे की ज्यामध्ये अटक पण होणार नाही. आता ह्या डॉक्टरवर जर गुन्हा दाखल झाला असेल आहेच म्हणजे हे जर संबंधित पोलीस स्टेशनला गेले, माझ्यावर गुन्हा दाखल झाला आहे, मला जामीन द्यायचा आहे, तर पोलीस स्टेशनलाच त्यांना गेट जामीन देऊन सोडतात. इतका तो असं मायनॉर किरकोळ पद्धतीचा गुन्हा आहे. सर या सगळ्यामध्ये सुश्रुत घैसास यांच्या अटकेची मागणी होतीये. भिसे कुटुंबियांकडून सुद्धा मागणी केली जाते, की त्यांना तातडीने अटक करा. मात्र जसं तुम्ही सांगितलंत, अटक जरी झाली तरी किती सहज सोप्या पद्धतीने जामीन मिळेल? नाही, नाही, अटक करा ही मागणी चुकीची आहे. कारण जो काही कलम लावला आहे, शेवटी अटक करायची असेल, नॉन बेलेबल सेक्शन्स असतील, अटक केली तर कोर्टासमोर नेऊन आम्हाला काही गोष्टींचा तपास करायचा आहे. ह्या मुद्द्यांखाली पोलीस कस्टडी पोलीस घेऊ शकतात. पोलीस कस्टडी झाल्यानंतर त्याला जामीन मिळू शकतो. हा झाला नॉन बेलेबल ऑफिसमध्ये. पण हे जे काही कलम आत्ता लावले, ह्या कलमाला पोलीस स्टेशनलाच गेट जामीन होतो. इव्हन डॉक्टरना जर असं वाटलं, की पोलीस स्टेशनला न जाता आपण संबंधित न्यायालयासमोर प्रथम वर्ग न्यायाधीश त्यांच्यासमोर स्वतःहून हजर होऊ आणि तसा अर्ज जर केला, की माझ्या विरोधात असा-असा खटला गुन्हा दाखल झाला आहे आणि ह्या गुन्ह्यामध्ये मी स्वतः हजर होतोय, तर संबंधित न्यायालयाला त्याला हजर करून घेऊन तात्काळ त्याला जामीन द्यायला लागतो. पण यामध्ये मग त्याला अटक केली, मग डॉक्टरांची चेहरापट्टी, मग कोर्टासमोर अटक करून नेलं, पोलीस कस्टडीची मागणी केली. हे कदापि शक्य नाही. त्यामुळे ती जी मागणी आहे ती चुकीची आहे. कारण सेक्शन हा अवेलेबल लावला आहे त्यांनी. म्हणजे अटक होऊच शकत नाही या गुन्ह्यामध्ये त्यांना? यामध्ये अटकच होऊ शकत नाही आणि जर अटक केली तर त्या कलमानुसार त्यांना तात्काळ ऑन द स्पॉट म्हणजे पोलीस स्टेशनला किंवा न्यायालयासमोर त्याला ताबडतोब त्याला जामीन सोडायला लागते. अटक होणार, पण ते अटक हे फक्त कागदोपत्री असते. समजा डॉक्टर पोलीस स्टेशनला गेले तर कागदोपत्री अटक म्हणजे काय, त्यांची चेहरापट्टी, डॉक्टरांचं नाव गाव वय काय हाईट किती बाकीच्या गोष्टी हे जे वर्णन करतं, कागदोपत्री अटक केली आणि जामिनास पात्र असल्यामुळे त्या तात्काळ त्यांना जामिनावर सोडून दिलं. ही ह्या कलमाची सगळी प्रोसिजर आहे. म्हणजे अगदीच जुजबी स्वरूपाचं हे आपण म्हणू शकतो, की याला हे कलम आहे आणि या सगळ्यामध्ये जे सुरुवातीपासून म्हटलं जात होतं, की ज्यावरती सुश्रुत घैसास यांच्यावरती एखादा कडक कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करा आणि त्यांना जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल, या अनुषंगाने मागण्या केल्या जात होत्या. तसं काही होताना दिसत नाहीये, कारण अगदीच जुजबी कलम लावलंय, जसं सरांनी सांगितलं. पण सर या सगळ्यामध्ये सुरुवातीपासूनच दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावरती सुद्धा गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली जात होती. तर या सगळ्या प्रकरणामध्ये जर आपल्याला एखाद्या संस्थेवरती अशा पद्धतीचा गुन्हा दाखल करायचा असेल, तर मग त्याची प्रोसिजर काय असते किंवा आता ह्यामध्ये कसं आहे, की जे काही हा प्रकार घडला, जे काही माध्यमातून बातम्या आल्या, त्या बातम्याचं अवलोकन केलं असं दिसतं, की हे जे काही घायसास डॉक्टर आहेत, हे त्या मंगेशकर हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणून तिथं वर्किंगमध्ये कामामध्ये होते. ते सगळं जे आहे धर्मादाय आयुक्तांच्या अंडर चालणारं हॉस्पिटल आहे. म्हणजे ते काही घायसास यांच्या मालकीचं हॉस्पिटल नाही. म्हणजे घायसास हे तिथं कामाला जात होते आणि तिथं मंगेशकर हॉस्पिटलचं जे प्रशासन आहे, ॲडमिनिस्ट्रेशन, ते सगळ्या डॉक्टरांना त्यांचा मोबदला डॉक्टर म्हणून जो काही असेल ते त्यांना देतात. म्हणजे हे जे काही पेशंट तिथं गेलं, हे काही डॉक्टरांचं डायरेक्ट पेशंट नव्हतं. डायरेक्ट त्यांना फी मागण्याचा अधिकार नाही. माझी फी एवढी झाली, एवढे चार्जेस माझे होतील. खाजगी दवाखान्यामध्ये आपल्याला एस्टिमेट मिळतं, पण इथं होत नाही. आता मिळालेल्या माहितीनुसार हे जे काही कोणी पेशंट दगावले, ह्याचं असं तर मला माझ्या माहितीनुसार घडलेलं नाही, की पेशंट दरवाजावर आले आणि डॉक्टर म्हटले, की "नाही, नाही, हे 10 लाख भरा." "नाही भरत ना? गेट आउट." असं काही घडलेलं नाही.
त्या संबंधित पेशंटला पूर्वीची ट्रीटमेंट चालू होती आणि बऱ्याच वेळेला असं होतं की बा असं असं आम्हाला ट्रीटमेंट तुम्हाला करावी लागेल. डॉक्टर सांगतात ह्या पद्धतीचं ऑपरेशन सर्जरी करावं लागतील, तर तुम्ही ठरवा. 3 महिन्याने या 4 महिन्याने लगेच करायची घाई नाही. आणि मग मे बी पेशंट गेले असतील, तो हे सगळं करायचं असेल तर खर्च किती येऊ शकतो. आणि म्हणून एक टेंटेटिव्हली हे काही घाईसासांनी एकट्याने ते लिहिलं असेल असं नाही. मग त्यांनी संबंधित डॉक्टर, ट्रीटमेंट, मग एक्स-रे, सर्जरी बऱ्याच गोष्टी असतात भूल देण्यापासून. मग सगळ्याला टेंटेटिव्हली किती खर्च येऊ शकतो? 10,00,000. हा ₹10,00,000 फक्त त्यांनी एका कागदावर लिहून दिला. हा एवढंच त्यांचं घडलंय. पण ह्याच्यामध्ये त्यांचं इंटेन्शन असं नव्हतं, की 10,00,000 भरले नाही म्हणून पेशंटला परत पाठवून दिलं आणि ते दागावलं. त्यामुळे निग्लिजन्स जे कलम लावलंय ते बसत नाही. मग हे हॉस्पिटलच्या वतीने त्याने जर लिहिलं असेल, तर संबंधित हॉस्पिटलचे कोणाशी कन्सल्टेशन केलं, गायसासांकडे चौकशी करून ह्या दिनानाथमध्ये तुम्हाला हे सगळं कुणी सांगितलं? तिथं कुठं-कुठं ट्रीटमेंट, सर्जरीचे चार्जेस काय? हे कोणाला विचारून लिहिलं? हे जर केलं, तर दीनानाथ मंगेशकरचं प्रशासन यामध्ये 100% इन्व्हॉल्व असणार अशी मला खात्री आहे. त्या पद्धतीने जर तपास झाला असता, तर मंगेशवरवर कुठेतरी कारवाई झाली असते असं एक वकील म्हणून मला वाटतं. पण सर या सगळ्यामध्ये जसं आता तुम्ही सांगितलंत, की या सगळ्यामध्ये त्यांनी निग्लिजन्स आपण ज्याला म्हणतोय, निष्काळजीपणा केला, हलगर्जीपणा केला असं आपण म्हणतोय. पण या सगळ्यावरती जर आपण खरंच पाहायला गेलं, तर या सगळ्यामध्ये घैसास यांनी खरं तर या पेशंटला ऑपरेट करायला घेतलेलंच नव्हतं. त्यांची ऑपरेशनची तयारी फक्त झालेली होती, मात्र ऑपरेशन केलंच नाहीये. जर हे कलम जसं तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने जर एखादी ट्रीटमेंट घेत असताना डॉक्टरकडून काहीतरी चुकलेलं आहे आणि मग पेशंट दगावला, तर त्यामध्ये लागणारं हे कलम आहे. मग जर घैसास यांनी त्या महिलेची सर्जरीच केली नाही, तिच्यावरती कुठलेही उपचार केले नाहीत, तर मग त्यांच्यावरती हा जो दाखल झालेला गुन्हा आहे, तो खरंच त्यांच्यावरचं हे कलम योग्य आहे असं वाटतं का नाही, नाही. तुम्हाला? आमचा रोजचा रेग्युलर अनुभव आणि एक वकील म्हणून सांगतो, की बेसिक हे जे कलम लावलंय, हे भविष्यामध्ये 100% न्यायालयामध्ये टिकणार नाही. डॉक्टरांच्या विरोधात हा गुन्हाही सिद्ध होणार नाही. शेवटी निग्लिजन्स म्हणजे काय? एखादी सर्जरी करायला घेतली आणि त्या सर्जरीमध्ये निष्काळजीपणामधून काही चूक घडली आणि त्यात जर पेशंट दगावला, तर हा सेक्शन, हा कलम लावणं बरोबर आहे. पण यामध्ये डॉक्टरांची चूक काय आहे, की त्यांनी फक्त ₹10,00,000 इस्टिमेट लिहून दिलं. याच्यामध्ये निग्लिजन्स तुम्हाला कसा मानता येईल? म्हणजे जो कलम लावला आहे आणि त्या कलमची जी डेफिनेशन आहे, हे न्यायालयासमोर सिद्ध होणार नाही. ह्याच्यामध्ये निग्लिजन्स कुठला दिसत नाही. आणि निग्लिजन्स करायचा म्हणला, डीपमध्ये तपास केला, तर मग दीनानाथ मंगेशकरचं प्रशासन, इतर डॉक्टर, बाकीच्या गोष्टी सगळ्याकडे तपास केला, तर मग सगळे त्यामध्ये दोषी होतील. पण फक्त ₹10,00,000 इस्टिमेट लिहून दिलं, हा निग्लिजन्स होत नाही. आणि त्या 10,00,000मुळं पेशंट दगावला असं म्हणता येणार नाही. कारण पेशंट दुसरीकडे ट्रीट झाला आहे. डेथ पण दुसरीकडे झालेली आहे. त्यामुळे डायरेक्ट घायसा जनता सकृतदर्शनी यामध्ये इन्व्हॉल्वमेंट दिसत नाही. आणि म्हणून भविष्यामध्ये हा खटला, हा गुन्हा न्यायालयामध्ये सिद्ध होणार नाही. फक्त एक कारवाई करायची म्हणून केलेली कारवाई असं मला एक वकील म्हणून मला वाटतं. सर या सगळ्यात जसं तुम्ही सांगितलं, की करायची म्हणून कारवाई केली असं वाटतंय. मात्र तरीसुद्धा या सगळ्यामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशन जे आहे, त्यांनी सुरुवातीपासूनच सुश्रुत घैसास यांची बाजू घेतलेली होती. अजूनही ते त्यांच्या भूमिकेवरती ठाम आहे, की हा जो काही गुन्हा आहे, तो चुकीच्या पद्धतीने दाखल केलेला आहे. हा गुन्हा खरं तर यामध्ये ही कलमच लागू पडत नाहीत आणि वेळ पडली तर आम्ही वकिलांची फौज सुद्धा उभी करू. सुश्रुत घैसास यांच्या पाठीशी उभं राहू. कारण त्यांचं काही या सगळ्यामध्ये चुकलेलं नाहीये, असं मेडिकल असोसिएशनचं म्हणणं आहे. कायदेतज्ञ म्हणून तुम्हाला काय वाटतं खरंच यामध्ये वकिलांची फौज उभी करावी लागेल, की म्हणजे अगदीच नाही, शेवटी योग्य कसं असतं, सॉल्व्ह जसं होईल? डॉक्टर आहे त्यांचं असोसिएशन असतं, जसं आमचं वकील, आमचं बार असोसिएशन असतं. प्रत्येकाच्या संघटना असतात. आणि मग संघटनेचं काम काय असतं? आता समजा डॉक्टर घैसासांना एक वकील म्हणून मला विचारलं, तर मी काय सांगेल, ह्यांना टार्गेट केले कारण नसताना. असोसिएशन म्हणून त्यांचे असोसिएशन काय म्हणणार, की डॉक्टरना तुम्ही टार्गेट करताय. आणि जर अशी सवय लागली, तर रोज अशा घटना हॉस्पिटलमध्ये दगावतात, बरे होतात, बऱ्याच गोष्टी घडत असतात. उद्या उठ-सूट काही झाले, की डॉक्टरना तुम्ही आरोपी करताल. आणि म्हणून संबंधित डॉक्टरांना प्रोटेक्ट करणं हे कुठल्याही असोसिएशनचं काम असतं. आणि त्या भूमिकेतून ते बोलले असतील. आजही जर आता हा गुन्हा दाखल केला आहे, तर त्यांचं मेडिकल असोसिएशन त्यांच्या पाठीशी उभं राहील, फाईट देतील. वकील देणं, वकील उभं करणं हा प्रत्येकाचा कायद्याचा अधिकार आहे. आणि ते त्यासाठी ते प्रयत्न करतील असं मला वाटतं. सर परत एकदा पूर्वीच्या प्रश्नावरती मी येते, की जेव्हा आपल्याला एखाद्या संस्थेवरती गुन्हा दाखल करायचा असतो, तर मग जर बाय चान्स या सगळ्यामध्ये दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावरती गुन्हा दाखल झाला, तर त्यामध्ये जी काही कारवाई होईल ती कुठल्या व्यक्तीवरती होत असते? नाही, आता कसं आहे, की हा सगळा चॅरिटीच्या अंडर चालणारा दवाखाना आहे. मग ह्या दवाखान्यावर कारवाई करायची असेल, तर पहिल्यांदा तुम्हाला चॅरिटी कमिशनरची परमिशन घ्यायला लागते. ते सुद्धा काही अवघड नाही. पोलिसांनी जर पत्र दिलं, की असा-असा गुन्हा आम्हाला निष्पन्न झाला आहे, गुन्हा घडला आहे, तर ह्या संबंधित लोकांवर ट्रस्टी कोण असतील संबंधित, तर आम्हाला गुन्हा दाखल करायचा आहे.
मग त्या संस्थेवर गुन्हा दाखल होऊ शकतो. कारण चॅरिटेबल ट्रस्ट म्हणलं की ट्रस्टी वेगळे आणि हा सगळा प्रकार घडला हा डॉक्टर हा जो काही निग्लिजन्सने दाखवला हा वेगळ्या पद्धतीचा आहे. मग उद्या संस्थेवर जरी कारवाई करायची म्हटली तर ट्रस्टीनं आरोपी कसं करता येईल? मग उद्या आपल्याला असं म्हणता येईल की प्रत्येक ट्रस्टीचं आपली संस्था यांचा वॉच आहे का? हे सगळं का व्यवस्थित चाललंय का? हे सगळं बघायला पाहिजे. पण हा सगळा नंतरचा प्रश्न आहे आणि म्हणून सकृतदर्शनी लगेच मंगेशकर हॉस्पिटलवर गुन्हा दाखल करतील आणि करायचं म्हटलं तर ट्रस्टीनं होईल आणि ट्रस्टीनं करायचं म्हटलं की चॅरिटी कमिशनची परमिशन लागते. परमिशन घेऊन मग गुन्हा दाखल होतो. ही फार लांबची आणि मोठी प्रोसिजर आहे. सर या सगळ्यामध्ये आत्ता जे कलम लागलंय ते अगदीच जुजबी आहे जसं तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने. पण यामध्ये आणखी काही कलमं ॲड होऊ शकतात जसं-जसं तपास होईल, चौकशी होईल असं काही होऊ शकतं? नाही आता जो काही प्रकार घडला आहे की एका पेशंटची डेथ झाली. आत्ता जी काही एफ-आय-आर आपल्याला दिसती, ह्या एफ-आय-आरनुसार ह्या डॉक्टरांच्या निष्काळजीपणामध्ये तो पेशंट दगावला. त्यामुळं ते जर त्यांनी व्याख्या दिली असेल, तर त्या व्याख्येला अनुसरून हे जे कलम लावलं ते बरोबर आहे. मग ह्याच्यामध्ये अजून वेगळं कलम कुठलं वाढणार नाही. नॉन बेलेबल म्हणजे दखलपात्र गुन्ह्याचं सेक्शन तर येऊ शकत नाही. हे जे लावलंय ह्याच्यावरच आता गुन्हा दाखल झालाय. याप्रमाणे तपास होणार आणि त्याप्रमाणे दोषारोपपत्र होईल. त्यामुळे यामध्ये अजून सगळे कुणी समजा वेगळे आरोप केले, तर त्या आरोपानुसार एखादं कलम वाढू शकतं. पण ह्याच्यामध्ये आरोप करायचं काही कारण नाही. एकंदरीत असं दिसतंय, की मंगेशकर प्रशासन, हॉस्पिटल त्यांना बाजूला ठेवलं. कोणाला तरी टार्गेट करायचं म्हणून डॉक्टरांना केलं. भविष्यात ते केसही संपून जाईल. यातनं हा सगळा प्रकार असा हळूच बाजूला काढण्याचा प्रयत्न एक वकील म्हणून दिसतोय, असं मला वाटतं. सर या सगळ्यामध्ये कायदे तज्ञ म्हणून तुमची जर आपण भूमिका पाहायला गेलो, तर तुम्हाला काय वाटतं कायद्याच्या कचाट्यातून कायद्याच्या खूप पळवाटा असतात. या सगळ्यामधून सुश्रुत घैसात हे अगदी सही सलामत सुटतील असं वाटतं का? आणि आता ही कसं केस किती लांबू शकते समजा? आता कसं आहे यामध्ये गुन्हा दाखल झालाय. आता गुन्हा दाखल झाला म्हणजे गुन्हा दाखल झाला तर पहिली कारवाई असते आरोपीला अटक करून तपास करणे. कलम बेलेबल आहे. त्यामुळे यांना डायरेक्ट अटक होणार नाही. तपासाला एकदा बोलवतील, स्टेटमेंट त्यांचं घेतील. काय हा प्रकार आहे? पेशंट आलं, तुम्ही 10 लाख तुम्ही दिले का? उद्या तपासामध्ये जर घाईसच डॉक्टर बोलले, की हे माझं अक्षरच नाही, मी लिहिलंच नाही. त्या पद्धतीने तपास चालू होईल. जर त्यांनी मान्य केलं, हो मीच लिहिलं, कारण त्यांनी विचारलं बा किती खर्च येऊ शकतो? एक एस्टिमेट म्हणून दिलं. पण असं काही घडलेलं नाही, की पैसे भरा तर तुम्हाला ॲडमिशन, नाही तर तुम्ही बाहेर जा. असं काही प्रकार घडलेला नाही. हे लिहिलं कधी? हे लोकं समजा 1 महिन्यापूर्वी आले असतील, त्यावेळेला मी ते लिहून दिलं होतं. ते महिनाभरात परत आलेच नाहीत आमच्याकडं. असं होऊ शकतं. त्या अनुषंगाने सगळा तपास चालेल आणि मग ह्या संबंधित डॉक्टरांच्या विरोधात कुठल्या प्रकारचा पुरावा, कुठल्या प्रकारचं दोषारोपपत्र, जवळपास त्यांना आता 60 दिवसाची मुदत आहे. कारण त्याला पनिशमेंट आहे फक्त 2 वर्षाची. 60 दिवसामध्ये तपास करून दोषारोपपत्र जाईल आणि नंतर न्यायालयीन प्रक्रियेमध्ये जसं मॅटर पुढे जाईल, एक 2-3 वर्षामध्ये याचा निकाल लागू शकतो, असं मला वाटतं. धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. जसं सरांनी सांगितलं त्या पद्धतीने हे कलम अगदी जुजबी आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय जे प्रशासन आहे, त्या प्रशासनावरती जे काही ठपका ठेवण्यात येत होता, टीका होत होत्या, आरोप होत होते, हे सगळे केवळ एका व्यक्तीला फोकस्ड करून त्याच एका व्यक्तीला अर्थात सुश्रुत घैसास यांना टार्गेट करून त्यांच्याच एकट्यावरती हे जो काही गुन्हा दाखल झालाय, तो झाल्याचं कुठेतरी पाहायला मिळतंय. अर्थात जो गुन्हा दाखल झाला तो सुद्धा अगदी जुजबी आहे. लगेच यामध्ये जामीन मिळू शकतो. त्यामुळे खरंच यामध्ये कारवाई सरकारला करायची होती का? किंवा ज्या समित्या आहेत त्यांचा जो काही अहवाल आला, पोलीस प्रशासन असेल, खरंच कारवाई करायची आहे का? हा एक खूप मोठा प्रश्न उपस्थित होतोय. कारण ज्या प्रशासनाच्या अंडर हे सगळं घडलं, त्या प्रशासनावरती कुठलीही कारवाई झालेली नाही. कुठला गुन्हा दाखल झाला नाही. ज्या डॉक्टरांवरती हा गुन्हा दाखल झालाय, तोही अगदीच जुजबी स्वरूपाचा आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये खरंच कारवाई करायची आहे का? आणि तनिषा भिसे आणि आता त्यांच्या कुटुंबाला खरंच न्याय मिळणार का? हा प्रश्न अजूनही प्रलंबितच असल्याचं पाहायला मिळतंय. या सगळ्या प्रकरणात पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र आता सुश्रुत घैसास यांच्यावरती जो गुन्हा दाखल झालाय, त्यासाठी ते जामीन मागण्यासाठी जातात का? त्यांना जामीन होतो का? हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन अमितसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे.